बदलापूर शहरातील रिक्षा चालकांनी अचानकपणे 5 रुपयांची भाडेवाढ केली। मात्र ही भाडेवाढ बेकायदेशीर असल्याचं स्पष्टीकरण आरटीओने दिलं असून कुणीही जास्त भाडं मागितल्यास थेट आरटीओकडे तक्रार करण्याचं आवाहनही आरटीओने केलं आहे। बदलापूर शहरात शेअर रिक्षाचं किमान भाडं आतापर्यंत 15 रुपये होतं, ते वाढवून थेट 20 रुपये करण्यात आले। याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर आरटीओने बदलापूरमध्ये पडताळणी केली असता रिक्षा चालकांनी मनमानी भाडेवाढ केल्याचं समोर आले। याबाबत कल्याण आरटीओने रिक्षा संघटनांना स्पष्टीकरण मागितलं असून पेट्रोल किंवा सीएनजीचे दर वाढलेले नसतानाही भाडेवाढ का केली याचं उत्तर देण्यास सांगितलंय। तर दुसरीकडे रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून जास्त भाडं मागितल्यास त्या रिक्षा चालकांचं नाव आणि रिक्षाचा नंबर यासह आरटीओ कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवर तक्रार करण्याचं आवाहन आरटीओ अधिकारी निलेश अहिरे यांनी केले। अशा रिक्षा चालकांवर आरटीओकडून कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। बदलापूरच्या सर्व प्रवाशांना मी विनंती करतो, कोणीही एक्स्ट्रा जास्तचे भाडे देऊ नये। जे काही ठरवलेले आहे कायद्यानुसार तेवढंच भाडं द्यावं। जर तुम्हाला कोणीही जास्त भाड्याची मागणी केली तर कृपया करून त्या चालकाचे नाव, त्याचा गाडी नंबर कल्याण आरटीओच्या तक्रार व्हॉट्सअप नंबर आहे त्या नंबरवर कृपया करून पाठवा, जेणेकरून आम्ही त्या व्यक्तीवर कायदेशीररित्या कारवाई करू शकू। ब्युरो रिपोर्ट, एबी फास्ट न्यूज, बदलापूर।